विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. ज्याची पत्रकार परिषद त्यानंच बोलावं. बीडमधील पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांना सुनावलं. काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली. दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही. गुंगी गुडिया वादावरून सुनील तटकरे यांचा संताप. सुनेत्रा पवारांची माफी मागा अन्यथा आता गाड्या आणि तोंड एकाच वेळी फोडू. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा हा धमकीवजा इशारा. शरद पवारांचा सुनेबद्दलचा आदर कुठे गेला. संजय काकडे यांचा हा सवाल. 24 तास वाट पाहू अन्यथा सरळ करू. कारवाईवरून काकडेंचा थेट इशारा. बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती मौन बाळगल्यानं काँग्रेसची टीका. काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ले करण्यापेक्षा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्या. गुंगी गुडियावरून संजय राऊत यांचा हा निशाणा. राज्यभरात गुंगी गुडिया वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. मुंबईसह बारामती, नाशिक, नागपूर, सोलापूर, नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. हर्षवर्धन सपकाळ यांच्या माफीनाम्यासाठी जोरदार निदर्शनं. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड. काम सुधारा नाही तर विकेट पडणार. एकनाथ शिंदे यांचा मंत्र्यांना सज्जड दम. तर 4 मंत्र्यांच्या कामगिरीवरती शिंदे नाराज. सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळात मोठ्या खांदेपालटाची शक्यता. शिवसेना कुणाची पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी. धनुष्यबाण चिन्ह गोठवणार की कुणाला मिळणार या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. राजकीय पक्ष नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार. देशाला सध्या दबाव गटाची गरज. राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावर अभिजित दिपके यांची ही स्पष्ट भूमिका. 13 जणांच्या शिष्टमंडळासह सीजेपीची संभाजीनगरमध्ये बैठक. देशाचे गृहमंत्री अमित शहा तोंड लपवतायत कारण ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार. शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरून राहुल गांधी यांचा हल्लाबोल. कलम 370 रद्द करण्याची 7 वर्ष पूर्ण. तर जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासाचा नवा अध्याय सुरू. पंतप्रधान मोदींचं ट्विट. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 3रा आठवडा. विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. राज्यसभेतही काश्मीरच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना गोंधळ. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू राहुल गांधी यांच्या भेटीला. संसदेच्या कामकाजावरून चर्चा. खासदार प्रियंका गांधी देखील बैठकीला उपस्थित. मार्क झुकरबर्गला माफी मागावी लागेल. मोदींचा व्हिडिओ हटवला त्यामुळे संसदीय समिती आक्रमक. 3 दिवसांचा अल्टिमेटम देत सेफ हार्बर कायद्याचा लाभ रद्द करण्याचा इशारा. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त. उदय सामंत, हसन मुश्रीफ, अंबादास दानवेंकडून कोल्हापुरात पार्थिवाचं अंत्यदर्शन. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अपघाताचं सत्र सुरू. तर पाण्यामुळे खड्डा न दिसल्यानं दुचाकीस्वाराचा अपघात. 8 ते 10 टाके पडल्याची देखील माहिती. हिरावाडीमधील घटनेनं नागरिकांमध्ये संताप. नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. मुंबईमध्ये 8 तारखेला फडणवीस आढावा बैठक घेणार. संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश. सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणी ऑडिटचे आदेश. तर 5 वर्षांमध्ये दानातून आलेल्या पैशांचं आणि दागिन्यांचं ऑडिट होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंनी ऑडिटचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती. मुंबई पालिका रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद आजपासून. तर केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संपाचा फटका. तर सीसीएमपी पात्रतेचा वाद देखील तापला. रुग्णसेवेवर मोठा ताण. महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा. रायगड आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईच्या दादरमधील टिळक भवन परिसरात 40 वर्ष जुनं वडाचं झाड कोसळलं. दुचाकी 4चाकी वाहनाचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. झाड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. नांदेडमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या छताला गळती. तर स्लॅबला पडलेल्या भेगांमुळे पालकांमध्ये तीव्र संताप. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप. तातडीने दुरुस्तीची मागणी.
राज्यामध्ये अॅनालॉग पनीरवरती 1 वर्षाची बंदी. FDA कडून पत्रक जारी. आता आर्टिफिशियल पनीर विकल्यास कारवाई होणार. तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका. आरबीआय कडून रेपो रेटच्या दरात कोणताही बदल नाही. रेपो रेट 5.25% कायम. तर कर्जाच्या हप्त्यांमध्ये सध्या कोणताही बदल नाही. करदात्यांना दिलासा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा डीपफेक व्हिडिओ बनवत सायबर गंडा पुण्याच्या व्यावसायिकाची करण्यात आली फसवणूक. तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.